तर भावांनो, हा सगळ्यात मोठा टनल आहे. एवढा बॅरिकेड मारला आहे, त्याच्यामुळं ती काय मोठी गॅस बेसची गाडी जायला नाही पाहिजे. सगळ्यात मोठा टनल आहे, त्या हिशोबाने इथं हँडल मारला आहे, बघू शकता. आता हा इथून डायरेक्ट चढणार तर डायरेक्ट इगतपुरीलाच मला वाटतं एक्झिट होईल. हा जाम मोठा टनल आहे, म्हणजे हा पूर्ण घाटच पार करेल असं आहे वाटते. बोल काय बोलायचं आहे. हॅलो, हो माझी आई बहिणीनो, मी तुम्हाला सांगतोय, कधी आलं ना इथं बोगद्यामध्ये थांबू नका. कोणाला आपलं बारके पोरगा असेल, आपला आई वडील, ते थांबू नका. इथं ना कसं आहे माहिती आहे का, ते चोर लोकांचे असतं. आणि का आम्हाला पण एक वेळा लुटलेलं, चाकू मारलेला अंगावरती, माझा आत्महत्या केला माझ्यासमोर दुसऱ्याने. तर मी त्याला वाचवायला गेलो, तर दुसऱ्याने पण त्याला आत्महत्या केला, तर मी पळून गेलो इथून. हां, तर म्हणून म्हणतो विनंती तुम्हाला, सॉरी, इथं गाडी कधी थांबवायची नाही. बस बात खतम. जामच मोठा टनल आहे. हां, आणि बोगद्यामध्ये थांबवू नका कधी पण. हा मला बोलतो ताई बाई अक्का विचार पक्का आणि कंबळावर मारा शिक्का. तुझ्या आईची गाठ याच्यात काय पण सांगतो लोकांना, घाबरतील ना. गेलं ते बोलल्यावर चालू आहे. बघूया किती मोठा एक्झिट होतं, किती किलोमीटर झालाय. पूर्ण म्हणजे घाट वगैरे, आपण खालच्या रोडनी ज्या टायमाला जायचो त्या टायमाला घाट वगैरे लागायचा, जरा टाइम लागायचा अर्धा तास चढण्यासाठी. आता तो घाट आहे त्यांनी इझी केला, डायरेक्ट टनल काढून. आणि डायरेक्ट तिथून जे तेव्हापासून गाडी चालू आहे तोपर्यंत अजूनपर्यंत एक्झिट आला नाही याचा. म्हणजे खूपच मोठा आहे हा, खूपच. म्हणजे मला वाटतं इगतपुरीलाच एक्झिट होईल डायरेक्ट. खूपच खूप मोठा आहे. आपण जातोय नागपूरच्या दिवसांनी, नागपूरला आपली गाडी भरली. दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत. आज मॅच होती इंडिया साऊथ आफ्रिका फायनल वुमन्स, आपल्या DY पाटील स्टेडियमला. आपल्याकडे तिकीट पण होतं, परंतु आपला पहिलं धंदा बघायला लागतो. आता तो तिकीट आपल्या एका मित्राला पास करेल, बघूया. अजूनपर्यंत बघताय तुम्ही, मला एक्झिट होत नाही आहे. खूपच मोठा टनल आहे. त्याच्यामध्ये गाडी स्पीड तुम्हाला ठेवायला लागेल, कम से कम 60च्या वरच ठेवायला लागेल. हळू पण चढायचं नाही. 60च्या वरच स्पीड पाहिजे. आणि 80च्या खाली, 80ची स्पीड तिथं लिहिलं आहे बघा. कारला 120 आहे, आपल्याला 80 आहे. आणि 60च्या खाली नाही, 60च्या वरच पाहिजे. 60च्या खाली थोडीफार असली चालेल, परंतु मला वाटतंय काहीतरी 16 किलोमीटरचा हा टनल आहे. जसा काश्मीरमध्ये जो बनलेला आहे तसा 22 किलोमीटरचा तो श्रीनगरलाच एक्झिट मारतो, तसा हा पण टनल एवढा मोठा आहे. 16 किलोमीटरचा आहे डायरेक्ट. इथं पण कॅमेरे आहेत, SOSचा दिलेला आहे, सगळीकडे फोन वगैरे दिलेला आहे. गाडी खराब झाली त्या साईडला. अलार्म चालू आहे. ॲम्ब्युलन्स वगैरे सुविधा सगळी आहे याच्यात, परंतु तुम्ही गाडी वगैरे स्टॉप करू शकत नाही याच्यामध्ये. आता मोठी फाईन लागेल.
किती किलोमीटर आलो आतापर्यंत? 100. काय पण बोलतो का? इगतपुरी किती येतील आपल्या म्हणतो? इथून जाम लांब होतं. आता किती किलोमीटर चालली आहे गाडी? मला वाटतंय 8-9 किलोमीटर चालली असेल. आपल्या इथून इगतपुरी 105 अरे किलोमीटर बोगद्यामध्ये आहे. मला वाटते 7-8 किलोमीटरच्या वर झाली असेल रे. इगतपुरी आपल्या इथून किलोमीटर बघतो. एक नंबर बनवलेला आहे समृद्धी महामार्ग. फक्त याच्यावर हॉटेल वगैरे नाही. जर तुम्हाला चालायचं असेल कंटिन्यू तर जेवण वगैरे सगळं तुम्ही साहित्य घेऊनच चला. थोडं पुढं पण सिन्नरच्या पुढं पंप आहेत, परंतु आम्ही काय म्हणतो माहिती आहे का मॅडम? हॅलो मॅडम नाही रे बाबा, कोण आहे? पब्लिक आहे. हो साहेब, मी काय म्हणतो माहिती आहे काय? बघा इथं गाडीमध्ये बसले, अजून मुंबईवरनं गाडी निघली. असल्या एक्सप्रेसला आपण कुठं अलाउड नाही थांबवायचं. आमच्या गाडीमध्ये काय पण माल असतं, पेटी बोला, काय पण बोला. तर तुम्ही काय बोला, आम्हाला हॉटेलचं बंदोबस्त नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही काय तर करू आमच्या करता का नाही एवढं सांगा तुम्ही. नंतर आम्ही गाडीला कुठं टायर पंक्चर झाला, कुठं काय झालं, आम्हाला मारून टाकताल. मग तुम्ही काय तर बंदोबस्त करा, नाही तर काय तर करा ना. सरकारला बोल ना. मग सरकार राव, सरकारने केलंय ना एवढं. तर सरकारने केलं तर बोगद्यामध्ये थांबू का आम्ही? बोगद्यामध्ये कोण बोलले तुला थांबायला? बोगद्यामध्ये थांबायला तर मग सरकारने असं करायला पाहिजे ना आम्हाला. हॉटेल सरकारने तर एवढं तर तुला घाट इजी करून टाकला ना. एवढा मोठा हे जे केलं सरकारने पैसे घेतले ना. कसले पैसे घेतले? आमच्या गाडीचा रोड टॅक्स, टोल तर भरायला लागेल ना. रोड बनलाय तर टोल भरायलाच लागेल. जेवणचे पैसे आम्हाला कोण देते? जेवण आपल्याकडे असतं, काम कशाला करायचंय? असं थोडी असतं साहेब, असं नसतंय. काय करायचं तुम्हाला करा, कंप्लेंट करा माझ्या नावावर, मनावर लगाडे. डायरेक्ट बोलतो मी तुम्हाला. चला ओके, थँक्यू. यायला काय पण बोलतोय. अजूनपर्यंत बघू शकताय मित्रांनो, भावांनो, एक्झिट अजूनपर्यंत काय झाला नाहीये. कमसे कम 10 किलोमीटर चालली असेल तिथून गाडी. 60च्या स्पीडनीच आहे. खूपच मोठा आहे हा टनल. एसची सुविधा आहे, म्हणजे सगळी सुविधा आहे याच्यात. असं काय नाही आहे. जर तुमची गाडी वगैरे खराब पण झाली तरी एसचा तिथं कॉल दिलेला आहे तिथं त्या साईडला. लगेच तुम्ही त्याच्यावर मॅसेज टाकू शकता, लगेच ॲम्ब्युलन्स वगैरे येऊ शकते. हे ना, काय झालं आहे ते पोलीसची गाडी वगैरे येऊ शकते. म्हणजे तिथं एक्झिट आणि बस तिथून तुम्हाला त्याच्यात हाय सुविधा. फक्त गाडी स्टॉप नाही करायची आहे. जरी तुम्हाला काय तकलीफ झाली, गाडी बंद वगैरे पडली, तर SOSची सुविधा दिलेली आहे बिलकुल समृद्धी महामार्गावर. आणि खूपच चांगला हा एक्सप्रेस बनवलेला आहे. जेव्हा इगतपुरीपासून स्टार्ट होता, आम्ही कंटिन्यू चालायचो. आता इथून स्टार्ट झाला आपला भिवंडीपासून. तर खूपच हा मोठा टनल बनवलेला आहे. तर मस्त आता एक्झिट होण्याच्या जवळ आलो. आता दिसतो एक्झिट दिसतो आपल्याला. बघूया तुम्हाला एक्झिटच्या पर्यंत पोचतो आम्ही आता. डायरेक्ट वरीच आलेलो आहे. म्हणजे डायरेक्ट तुम्ही बघता इगतपुरी एक्झिट, नाशिक एक्झिट त्या साईडला पोचलो आहे डायरेक्ट. म्हणजे जिथं स्टार्ट होत होता पहिलं, जिथून आम्ही एक्झिट करत होतो नागपूर आणि जिथून चढत होतो इगतपुरीला, तिथं एक्झिट केलेला आहे हा पूर्ण. म्हणजे घाट वगैरे सनशन लागणार नाही तुम्हाला. एवढा मोठा टनल हा बनवलेला आहे. नागपूर इगतपुरी, नागपूरसाठी आपल्याला हा पकडायचा. इगतपुरीला हा एक्झिट आहे. चला, धन्यवाद, थँक्यू. चला एक्झिट झालो आपण. चला, धन्यवाद भावांनो. भाई